नमस्कार मित्रांनो. आज बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामधील युतीतील मनसेकडनं पहिला उमेदवारी अर्ज EB फॉर्म देण्यात आला. तो माहीममधील यशवंत किल्लेदार यांना. यावेळी संदीप देशपांडे यांनी बोलताना सांगितले की आमची युती पहिलीच झालेली होती. आमच्या जागा वाटपही झालेले आहेत. त्याच्यामध्ये कुठेही रस्सीखेच नाही. परंतु जो काही एक्कादुक्का जवळजवळ 99% जागा आमच्या पूर्णपणे वाटप झालेली आहे आणि जे काही राहिलेलं आहे तेही पूर्ण यादी उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. याच वेळी असेही विचारले असता शरद पवार यांच्याबद्दल प्रश्न विचारला की शरद पवार यांनी मात्र तुमची युती व्हायची होती, परंतु शरद पवार यांनी मात्र खेळी केली आणि काही अजित पवार गटामध्ये आणि काही भाजपमध्ये त्यांनी मात्र पाठवले. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी सांगितलं की शरद पवार यांची खेळी भल्याभल्यांना कळत नाही, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना काय करणार. यावेळेला त्यांनी भाजपवरती प्रश्न विचारला असता अमराठी उमेदवारांना, जवळजवळ 20 अमराठी उमेदवारांना भाजपने तिकीट दिलेलं आहे. त्यावरती सांगितलं आहे की भाजपचं मराठी महापौर बसवणार, हे ह्यांचं मराठीविषयीचं प्रेम ह्या ठिकाणी कळून आलं आणि या ठिकाणी आमचाच महापौर होईल, याही वेळेला सांगितलं. आणि याच वेळेला यशवंत किल्लेदार यांना जी उमेदवारी दिली त्याबद्दल ही राजसाहेब यांच्या हस्ते त्यांना पहिला EB फॉर्म देण्यात आला. तोही स्वतः राजसाहेब यांच्या हाताने तो देण्यात आला असंही त्यांनी सांगितलं. आणि जो मनसे आणि शिवसेना यांचे 100% सर्व उमेदवार निवडून येतील आणि मराठी महापौर होईल. याच वेळेला यशवंत किल्लेदार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की माझं हृदय भरून आलं, कारण जो मी आजपर्यंत काम केलं त्याचं मला आज पावती मिळाली आणि तेही राजसाहेब यांच्या हाताने मला EB फॉर्म मिळाला, एवढंही त्यांनी सांगितलं. दुसरी गोष्ट, इथे जिंकताल का यावेळी विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं मी उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून मी सांगतो की 100% मी आजच सांगतो की मी जिंकलो आणि मी ह्या ठिकाणी मीच नव्हे तर माझ्या पक्षातील सर्व उमेदवार हे जिंकलेले असतील. जवळजवळ 99% उमेदवार जिंकतील. इथे कुठेही भेदभाव नसेल. प्रत्येक ठिकाणी राजसाहेब हे मात्र लक्ष देऊन आहेत. कुठेही आमची आणि त्यांची युतीबद्दल रस्सीखेच नाही. जे फक्त एखाद्या जागेवरचं जे राहिलं असेल तेच आहे. मित्रांनो, तुम्हीच सांगा, मुंबई महानगरपालिकेमध्ये कोण झेंडा फडकवेल? भाजप, राष्ट्रवादी की मनसे शिवसेना? आणि कुणाची सत्ता यायला पाहिजे हेही अवश्य सांगा मुंबई महानगरपालिकेवरती. एवढंच बोलताना थांबतो.